लोकवस्तीमध्ये दारूचे दुकान नकोच, संगमनेरमध्ये वाईन शॉप विरोधात व्यापारी आणि सामाजिक संघटना आक्रमक। तर आमदार सत्यजित तांबे यांचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, संगमनेरकरांसाठी काय केली मागणी, बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। संगमनेर शहरातील पुणे नाशिक महामार्गावरील टॉप 10 कॉम्प्लेक्स येथे एका वाईन शॉपचे अर्थातच दारूच्या दुकानाचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव सध्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे। मात्र या प्रस्तावाला संगमनेरमधील स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांनी अत्यंत तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे। नागरिकांच्या या वाढत्या असंतोषानंतर आता आमदार सत्यजित तांबे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या टॉप 10 कॉम्प्लेक्स या व्यावसायिक आणि निवासी भागात हे वाईन शॉप स्थलांतरित केले जाणार असल्याची चर्चा आहे। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांचा आणि तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की या ठिकाणी दारूचे दुकान सुरू झाल्यास परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येईल। या भागात महिला, लहान मुले आणि कुटुंबाची नेहमीच वर्दळ असते। दारूच्या दुकानामुळे इथे टवाळखोरी वाढेल, परिसरातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होईल। केवळ स्थानिक नागरिकच नाही तर संगमनेरमधील विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी देखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत। सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाचा तीव्र शब्दात निषेध केला असून प्रशासनाने जनभावनांचा आदर करावा, लोकवस्तीत आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये अशा प्रकारचे दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये अशी ठाम भूमिका घेतली आहे। जर प्रशासनाने हा प्रस्ताव रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे। तर या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना अधिकृत पत्र पाठवले आहे। आपल्या पत्रात आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट नमूद केले आहे की संगमनेर शहरातील पुणे नाशिक महामार्गावरील टॉप 10 कॉम्प्लेक्स येथे वाईन शॉप स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती व तक्रारी सादर करून तीव्र विरोध दर्शविला आहे। ही बाब स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी, परिसरातील सामाजिक वातावरणाशी तसेच सार्वजनिक हिताशी निगडीत आहे। त्यामुळे संबंधित नागरिकांच्या हरकती व आक्षेपांची सविस्तर दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यांनी पुढे प्रशासनाला विनंती केली आहे की या विषयात स्थानिक नागरिकांनी सादर केलेल्या हरकती व तक्रारीची तातडीने नोंद घ्यावी। संबंधित नागरिकांशी आवश्यक तो विचार विनिमय अर्थातच संवाद केल्यानंतरच पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार तांबे यांनी या पत्राच्या प्रती माहितीसाठी आणि योग्य त्या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी संगमनेर, तहसीलदार संगमनेर, मुख्य अधिकारी संगमनेर नगरी परिषद, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही रवाना केले आहेत। आता स्थानिक नागरिक, व्यावसायिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन या वाईन शॉपच्या स्थलांतराला कडाडून विरोध केला आहे। जनतेचा हा तीव्र आक्रोश आणि आमदार सत्यजित तांबे यांचे पत्र यानंतर आता जिल्हाधिकारी, प्रशासन यावर निर्णय घेणार का, हे वाईन शॉपचे स्थलांतर थांबले जाणार का, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागून राहिले आहे। बघा स्थानिक आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे काय मत आहे। न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर। आज इथे टॉप 10 इम्पेरियल या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये वाईन शॉपचं स्थलांतर होत आहे असं आम्हाला समजल्यावरून आम्ही त्याचा कडक शब्दामध्ये निषेध करत आहोत। कारण इथे महिला, भगिनी, नोकरदार वर्ग आणि इथले व्यावसायिक जे आहेत त्यांना ह्या वाईन शॉपचा त्रास होऊ शकतो। कारण इथे जे दारुड्यांची वर्दळ इथं होणार आहे, त्याच प्रकारे इथं पार्किंगचं इश्यू तयार होणार आहे भविष्यामध्ये। आणि हे पार्किंग हे सर्व चांगल्या लोकांचं, इथे सर्व मॉल्स आहेत, इथं सोनाराचं मोठं शॉपिंग मॉल आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता नगरपालिकेने इथे कुठल्याही प्रकारे वाईन शॉपला स्थलांतर होण्यास अजिबात परवानगी देण्यात येऊ नये अशी मी नगर परिषदेला विनंती करतो। आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार अमोल खताळ आहेत,
आमदार सत्यजितजी तांबे आहेत यांनाही मी विनंती करतो की तुम्ही पण हे स्थलांतर रोखावं आणि हे एक चांगलं शॉपिंग मॉल संगमनेरमध्ये आहे तर त्या शॉपिंग मॉलमध्ये जी लोकांची वर्दळ आहे, शॉपिंग मॉलमध्ये लोकांचा जो महिला भगिनी नोकरदार व्यावसायिक यांचा सर्वांचा जो राबता आहे तो या वाईन शॉपमुळे त्यांना ह्या सर्व लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून माझी नगर परिषदेस आणि जिल्हाधिकारी यांनाही विनंती आहे की कुठल्याही प्रकारची परवानगी इथं वाईन शॉपसाठी देण्यात येऊ नये. धन्यवाद. आज या ठिकाणी संगमनेर शहराच्या मध्यवर्ती शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मद्यपानचं दुकान होतं, त्याला तुमचा विरोध आहे का? नाही, इथं तो विरोध असणारच आहे. साधी गोष्ट इथं आहे ना, एक सोनाराचं दुकान आहे, इथं ऑफिस आहे, बरेचसे आहे ना ऑफिसमध्ये महिला आहेत ना, महिला इथं काम करतात. इथं शेजारी रिलायन्सचा मॉल आहे, बऱ्याचशा ठिकाणी इथं महिला काम करतात. तर इथं आणि आमच्या संघटनेच्या छावा संघटनेच्या वतीनं माझं असं म्हणणं आहे का इथं शासनाने कोणत्याही वाईन शॉपला व कोणत्याही 2 नंबरच्या व्यवसायासाठी इथं परमिशन देऊ नये. अन्यथा आम्ही आमच्या छावा स्टाईलने आम्ही प्रशासनाला आमच्या पद्धतीने आम्ही आमचं उत्तर देऊ. याला सर्वस्वी जबाबदारी इथली प्रशासन, इथले जे युनिव्हर्सिटी नगरपालिका हे सर्वस्वी याला कारणीभूत राहणार आहे. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा याची कल्पना देणार. इथं भरपूर महिला असतात, तुम्ही इथं विचारून पहा. ऑफिस आहे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये विविध उद्योजक आहेत, त्यांचं काय या बाबतीत काही तुम्ही चर्चा केली का तुम्ही त्यांच्यावर? नाही, बऱ्याचशा जणांचा विरोध आहे अजून तर बऱ्याचशा जणांना माहीत पण नाही, पण ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांचा विरोध आहे त्या गोष्टीला. काय इथं अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजे. आमच्या बऱ्याच जणांची चर्चा झालेली आहे या संदर्भात. शॉपिंग कॉम्प्लेक्स हे उद्योजक आणि व्यवसायांसाठी बनलं आहे का मद्यपीसाठी चालू केलं? नाही, हे ना उद्योगांसाठी भरलेले. मद्यपानाचं इथं काही हेच नाही ना, हा काहीच संबंध नाही मद्यपानाचा. इथं बरेचसे पार्लर आहे वरती, तुम्ही पार्लरवाल्यांकडे सुद्धा तुम्ही जाऊन पहा, तिथे लेडीज येतात, महिला येतात आणि असे धंदे चालतात. जर इथं दुकान झालं समजा तर तुमची प्रामुख्याने काय भूमिका काय राहील? आमचे इथं झाले तर आम्ही आमच्या छावा संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करू आणि याला जे इथं वाईन शॉप झालं याला आम्ही वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देणार आहे. याला सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. नाराज होणार कारण नसावा तो प्रोजेक्ट नसावा.